नागपंचमी अत्यंत उत्साहात अंबाबाईच्या नावाने चांग भलेच्या जयघोषात गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी अत्यंत उत्साहात श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडली। 2002 सालापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळ्यात प्रतिकात्मक नागमूर्तीची मिरवणूक काढण्यात येत होती। परंतु गेल्या 2 वर्षांपासून शैक्षणिक व प्रबोधनाच्या दृष्टीने जिवंत नाग पकडण्यास विशेष परवानगी मिळाल्यामुळे यावर्षी 41 जिवंत नागांचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते। सकाळी 10च्या सुमारास मानाच्या पालखीचे प्रमोद महाजन व रामचंद्र महाजन यांच्या निवासस्थानी भावपूर्ण पूजन करण्यात आले। यावेळी आमदार सत्यजित देशमुख, सौ सुनीता देवी नाईक, सौ रेणुका देवी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, राजसिंह पाटील, महेश खंडागळे, अजय जाधव आदींनी पालखीचे दर्शन घेऊन पूजन केले। पूजनानंतर ही मानाची पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी मार्गस्थ झाली। दुपारी 12 ते 3 या वेळेत भाविकांना जिवंत नागांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी मुख्य स्टेजवर नाग सोडण्यात आले होते। या दुर्मिळ व अलौकिक दर्शनासाठी अंबामाता मंदिर परिसर आणि मुख्य चौकात भाविकांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या। पावसातही तरुणाई पारंपरिक वाद्यांच्या व संगीताच्या तालावर सायंकाळी उशिरापर्यंत थिरकत होती। ही भव्य मिरवणूक रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होती। शहरात मेवा मिठाईची दुकाने, खेळण्याचे स्टॉल आणि विविध पाळण्यांमुळे जत्रेचे भव्य स्वरूप प्राप्त झाले होते। माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, भाजप नेते सम्राट महाडिक, ॲडव्होकेट भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, केदार नलावडे व माजी सरपंच देवेंद्र पाटील आदींनी नागमंडळांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या। उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, मुख्य वनरक्षक ए लक्ष्मी, उपवनरक्षक धैर्यशील पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे, मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी चोख नियोजन केले होते। सुरक्षेसाठी 617हून अधिक पोलीस कर्मचारी, 1 उपविभागीय पोलीस अधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक, 37 PSI, 437 पुरुष अंमलदार, 55 महिला अंमलदार आणि 60 वाहतूक पोलीस तैनात होते। वन विभागाचे 150 अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून होते। शहरात 7 तपासणी नाके, 12 ध्वनिमापक यंत्रे, 20 CCTV कॅमेरे, 16 व्हिडिओ कॅमेरे आणि 4 वॉच टॉवर उभारण्यात आले होते। आरोग्य विभागाकडून 15 रुग्णवाहिका व सर्पदंश लशीची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती। नगरपंचायतीच्या सुटसुटीत नियोजनामुळे यंदाची नागपंचमी इतिहास, श्रद्धा, कला आणि सर्प जनजागृतीचा अनोखा संगम ठरली। वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथे सापडलेला दुर्मिळ ल्युसिस्टिक अर्थात पांढरा नाग कचाड युवा शक्ती शिराळा यांच्या वतीने दर्शनासाठी आणण्यात आला होता। शरीराचा रंग पूर्ण पांढरा परंतु डोळे काळे असलेल्या या इंडियन कोब्राच्या ल्युसिस्टिक रंग प्रकाराला पाहण्यासाठी भाविकांनी विशेष गर्दी केली होती। उत्सव संपल्यानंतर या नागाला वनविभागाच्या देखरेखीखाली सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले। मी माहेरवाशीन आहे, सुमन वसंतराव खोत। मी नागपंचमी निमित्त आज शिराळ्याला आलेले आहे आणि आज भावाचा उपवास आहे आणि उद्याच्याला तो उपवास आजचा उपवास उद्याच्याला सोडायचा असतो आणि नागाला भाव मानून आम्ही हा उपवास केलेला आहे। तरी आम्हाला जिवंत नागाची घरी अशी पहिल्यासारखी पूजा करायला मिळावी असं अंबाबाई आणि गोरक्षनाथ यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुढच्या वर्षीपासून काही ना आम्हाला जिवंत नागाची पूजा करायला मिळावी ही अपेक्षा करतो।